काही माणसं अशी असतात की जी पदावर जरी नसली ना तरी कामं करत असतात. टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक लेख लिहून येतो, त्याच्यामध्ये एका नगरसेवकाचा उल्लेख असतो. तो तेव्हा नगरसेवक नसतो, पण तरी त्याचा उल्लेख झालेला असतो की कोविडच्या काळामध्ये जेव्हा प्रशासक इथे होते तेव्हा सुद्धा आपल्या वॉर्डातल्या सगळ्या लोकांपर्यंत सगळ्या सुविधा पोहोचल्या पाहिजे असा प्रयत्न करणारा एक अत्यंत तरुण, अपक्ष म्हणूनही निवडून आलेला, पण शिवसेनेचा 95-96 पासूनचा खंदा कार्यकर्ता असलेले किशोर नागरेजी माझ्यासोबत आहेत. ए टार्स प्रोडक्शनच्या प्रेषित की पोटलीमध्ये त्यांचं स्वागत. नमस्कार किशोर भाई. सुरुवातीच्या काळातला काय एक्सपिरियन्स होता जेव्हा नुकतेच आला होतात आणि आईला इलेक्शन्सला उभं करायचं ठरलं होतं? मी तसं सुरुवातीच्या काळापासून 1995 ते 97 पासून पूर्ण फुलफिल राजकारणामध्ये बऱ्यापैकी आलेलो होतो. मला पहिल्यापासून एक संघ राहण्याचे असेल, जसं क्रिकेट खेळतो होतो आम्ही, क्रिकेटच्या टीमचं मी कॅप्टन असायचो. मग कॅप्टन असल्यामुळे संघ जमा करणं असेल, टुर्नामेंट ठेवणं असेल, आम्ही टुर्नामेंट पण अरेंज करायचो सुरुवातीला कॉलेजच्या काळामध्ये. मग ते खेळत खेळत संघ वाढत गेला, मित्रपरिवार वाढत गेला आणि मग तसंच सामाजिक व धार्मिक कार्य खूप मोठ्या प्रमाणात व्हायचं आमच्याकडे. मग ते सामाजिक धार्मिक कार्यक्रम करता 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 मग एक राजकारणाकडे थोडासा आमचा एक पाऊल पुढे चालला गेला. म्हणून 2000ला माझी खूप इच्छा होती, परंतु काही कारणास्तव उभा राहता नाही आला आम्हाला. परंतु 2005 पासून आम्ही मग पूर्ण राजकारणामध्ये सक्रिय जास्त झालो. मग तेव्हापासून लोकांची सेवा करणं असेल, धार्मिक कार्यक्रम असेल, अत्यंत मोठ्या प्रमाणात सुरळीत सुरू केले होते. आईला पण इलेक्शनला एकदा आपण उभं केलं होतं, तो काय अनुभव होता? 2005ला मी पक्षाला तिकीटची मागणी केली होती, परंतु आम्हाला पक्षाने तिकीट नव्हतं दिलं. मग त्यावेळेस आईला आम्ही अपक्षही उभं केलं, परंतु त्यात आम्हाला यश आलं नव्हतं. मग यश आलं नाही तर मग मी आणखीन जिद्दीला पेटलो. अच्छा. मग जिद्दीला पेटल्यानंतर म्हटलं चला आता तर आपल्याला काहीतरी करूनच दाखवायचं. ओके. म्हणून मग मी तेव्हापासून देखील एक पण केला होता आणि ते पण पूर्ण करण्यासाठी मग मी आणखीन राजकारणामध्ये, समाजसेवेमध्ये पूर्ण स्वतःला झोकून घेतलं आणि 2010ला मला त्याचं यश मिळालं. क्या बात. तो जो कालखंड होता 2005 ते 2010चा, या काळामध्ये माणसं कशी जमवली? माणसं म्हणजे मग धार्मिक कार्यक्रम असतील, मी त्यावेळेस मोठमोठे आरोग्य शिबिर ठेवायचो आणि आरोग्य शिबिरमध्ये त्यानिमित्ताने लोक यायचे. 10वी-12वीच्या मुलांचा सत्कार ठेवणं असेल, बाकी आमची इथून काय जे सप्ते असतात, गणपती उत्सवमध्ये आम्ही खूप मोठा सक्रिय सहभाग असायचा. नवरात्रात आमच्या इथे गेल्या 25 वर्षापासून आई आणि त्याच्या तिथले परिसरातले सगळे महिला मंडळ सांभाळतात. त्याच्यामुळे त्या माध्यमातून आम्हाला आणखीन लोकही अटॅचमेंट होत गेले आणि आम्हाला त्याची आवड असल्यामुळं त्याचा आम्ही फायदा कसा काय राजकारणामध्ये फायदा घेता येईल आम्ही तसं केलं. 2010 ते 2015 हा टेन्युअर कसा गेला महानगरपालिकेतला? खूप छान गेला. जीवनातले जे चांगले प्रसंग असतात त्यातला एक माझा चांगला प्रसंग होता. कारण 10ला निवडून आलो, लगेच मला एक आरोग्य सभापती पण केलं. 2 वर्ष पक्षाने आरोग्य सभापती दिलं होतं. मी ते चांगल्या प्रकारे त्या काळामध्ये एक तुम्हालाही आठवत असेल, बऱ्यापैकी न्यूजला चाललं, पेपरलाही बातमी आली होती. आरोग्य सभापतीला खूप पॉवर्स होते. करेक्ट. आम्ही दीपोळीच्या दरम्यान होतो आणि दुधामध्ये भेसळचं एक मोठं प्रकरण गाजलं. त्याच्यानंतर त्या भेसळच्या सोबत खव्यामध्ये पण भेसळ गाजलं होतं. तर मला एक माझे जे सहकारी मित्र होते आपल्यासारखे, तर त्यांनी काय सांगितलं की तू जर हे कारवाई करत असेल, मी पोलीस पथक, महानगरपालिकेचं पथक पूर्ण घेऊन आम्ही रात्री नगर नाक्यावरती थांबलो. अच्छा. येणारे सर्व टँकर्स अडवायचे आणि चेक करायला काय क्वालिटी कंट्रोलचे लोक पण, काही महानगरपालिकेचे आणि शासनाचे पण, त्यांच्या थ्रू आम्ही त्या तपासण्या केल्या. तर मला मित्रांनी सांगितलं तू तपासण्या करशील तर तुझा मोबाईल स्विच ऑफ ठेवावा लागेल तुला, म्हणजे मग तुला काही अडचण येणार नाही. मग मी त्यावेळेस काय केलं, मोबाईल आमचे सगळ्यांचे ठरलं टीमचं की मोबाईल सगळ्यांचे स्विच ऑफ राहतील आणि ती कारवाई केली. ती कारवाई केल्यानंतर आम्ही ते जे दूध होतं, ज्याच्यामध्ये भेसळयुक्त दूध होतं, तर ते पूर्ण आम्ही अक्षरशः पडेगाव मिटमिटाच्या साईडला तिथं नेलं आणि ते पूर्ण सांडून दिलं नदीमध्ये. त्याच्यामुळं अनेक लोकांचं जीवनाची हानिकारक जी होणार होती, काही लहान बाळांना त्रास झाला असता तो झाला नाही आणि त्याचा आशीर्वाद मला मिळाला. ही अशी धडक कारवाई करताना 2 गोष्टींची गरज लागते. नंबर 1 ची गोष्ट असते डेअरिंग. शिवसेनेचं आहे म्हटल्यावरती डेअरिंग आपसूक आलेली असते. सो ती डेअरिंग आणि मित्रांनी सांगितलेला सल्ल्याचा योग्य वापर की मोबाईल स्विच ऑफ ठेवा. मित्रांनी का सांगितलं असेल मोबाईल स्विच ऑफ ठेवा? कोणी बुडे धेंड फोन करणार होते?
त्याच्यामध्ये असं त्यांना वाटलं होतं की किशोर नागरेवरती कदाचित दबाव येऊ शकेल. कोणी एखादा कसा तर साहजिक आहे, कोणाचा मित्र असतो, ते अरे असा असा टँकर आहे, त्याच्यात तसं नसेल, परत चेक करा. अशा काही अडचणी येऊ नये म्हणून आम्ही डायरेक्ट धडक कारवाई मोबाईल बंद करून केली. नाही, आता म्हणजे मला थोडंसं स्पष्ट उत्तर हां. पाहिजे. खरंच बडी धेंड जी असतात ती याच्यामध्ये अडकलेली असतात, इन्व्हॉल्व असतात आणि ती आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांची काळजी करणाऱ्या नगरसेवकांना वगैरे त्रास देतात. नाही, एक राजकारणी कोणी मोठे याच्यामध्ये कोणी इंटरफेअर राजकारण नाही, बडी धेंड म्हणतो मी शहरात. ते असू शकतात. त्याच्याबद्दल मी छोटा कार्यकर्ता आहे, मी एवढं नाही सांगू शकत त्याच्याबद्दल. परंतु मला जे जे अनुभव आले ते काही गोष्टी म्हणून मी सांगितलं मला की स्पष्ट त्यांनी मोबाईल बंद करून ठेवा आणि कारवाई करा, जेणेकरून कारवाईमध्ये चांगल्या प्रकारे यश येईल म्हणून आम्ही ते केलं. की त्याच्यामध्ये झुकेगा नाही साला असं काही नाही, होतं. तसं नाही. तो काही तसं नाही त्याच्यामध्ये. परंतु ते आम्ही एक तर माझा स्वभाव शांत पद्धती आणि जे काय काम करतो आपण ते जास्त गाजावाजा न करता आणि कुठेही जास्त भपाऱ्या न मारणे, भूषण न गाणे स्वतःचं, परंतु काम मात्र आपण व्यवस्थित करून घेऊ. किशोर भाई, तुम्हाला जो प्रश्न विचारायचा तो असा की निष्ठा वाहिलेली आहे ती शिवसेनेची, चिन्हाशी निष्ठा वाहिलेली आहे की माणसांची? निष्ठा तशी शिवसेनेचीच आहे आणि दोन्ही शिवसेनाच आहे. आपला जो प्रश्न आहे की शिवसेनेमध्ये आम्ही काम करतोय आणि शिवसेनेमध्येच आहोत आणि बाळासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की अन्याय झाला तर सहन करायचा नाही. ओके. 2015ला मला माझ्या मिसेससाठी मी तिकीट मागितलं होतं, तर मला नाही दिलं. मग त्यावेळेस मला आठवलं की बाळासाहेबांनी सांगितलं होतं की जर आपल्यावर अन्याय झाला तर समोरचा अन्याय करणारा कोणी असो त्याच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे. म्हणून मग मी तनमन धनाने राजकारणात त्यावेळेसही अपक्षमध्ये उभा राहिलो आणि मला जनतेने मी जे गेल्या काळात काम केले होते, ठीक आहे, मला पक्षाने 2014 ते 15 एक वर्ष सभागृह नेता पण केलं होतं, मोठी पोस्ट दिली होती. त्यावेळेस देखील मी पूर्ण पक्षासाठी समाजासाठी पूर्ण वाहून घेतलेलं होतं. परंतु दुर्दैव माझं म्हणावं, मला बी फॉर्म नाही मिळू शकला. पक्षाने बी फॉर्म दिलाही होता, पेपरला बातमी आली होती. माझ्या अगोदर एखाद्या समोरच्या व्यक्तीला 1 तास अगोदर दिला, मला 1 तास उशिरा दिला. नंतर सी फॉर्म मुंबईवरनं दुसऱ्या दिवशी सकाळी आला होता, परंतु त्याला खूप वेळ निघून गेल्यामुळे मग त्या समोरच्याचा फॉर्म ग्राह्य धरला आणि मग मला म्हणजे माझ्या पत्नीला सौ स्वाती किशोर नागरेला अपक्ष उभा राहिला आणि जनतेनं भरभरून मताने आम्हाला निवडून. क्या बात. ज्यांच्या समोर अन्यायाच्या विरुद्ध लढायचं नाव सांगू शकाल का? नाही. सर्वच आले म्हणजे ए टू झेड आलेला, ज्यांचा सहभाग होता तिकीट न मिळवण्यामध्ये ते सगळे आले त्याच्यामध्ये. ओके. आधीची एकसंध असलेली शिवसेना आणि आता विभागली गेलेली शिवसेना असं आहे. सो विभागल्या गेलेल्या दुसऱ्या गटामध्ये तुम्ही आहात, बरोबर. काही फरक जाणवतोय कार्यपद्धतीमध्ये? तसा विशेष फरक नाही, परंतु आता आम्ही ज्या पक्षात, शिवसेना आमची ऑलरेडी शिवसेनाच आहे, त्याच्यामध्ये आम्ही तो काही शिंदे गट वगैरे नाही, गट नाही. आमच्या पक्षाला पूर्ण शिवसेना असंच नाव आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काम करत असताना आपल्या शहरासाठी आम्हाला आनंदाची गोष्ट अशी आहे की लोकसभेचे खासदार जे आहेत ते शिवसेनेचे आहेत, संदीप पानजी भुमरे साहेब. त्याच्यानंतर मध्य विभागाचे आमदार आहेत प्रदीपजी जयस्वाल साहेब आणि शहराचे पालकमंत्री आपल्या सर्वांसाठी संजयजी शिरसाट साहेब, तेही शिवसेनेचे आहेत. त्याच्यामुळे तिघं या संबंधित असल्या कारणानं त्यांच्याकडनं आपल्याला सर्व राजकारणाचा मेन उद्देश काय असतो की आपापल्या भागामध्ये विकास व्हावा आणि विकास करण्यासाठी सत्ताधारी लोकांकडनं आपल्याला तो निधी आणता येतो आणि तो निधी आणला तर आपण काम करायला सक्षम राहतो. पण तुमचा जो वॉर्ड आहे किंवा तुमचा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 2, तो प्रभाग क्रमांक 2 जो आहे तो येतो भाजपचे जे आहेत आमदार आणि आत्ताचे मंत्री त्यांच्या ताब्यात. सो त्यांच्याकडनं ही विकास निधी काढता येऊ शकतो? नाही, तो मध्यमध्ये येतो. अच्छा, आपला मध्यमध्येच येतो. त्याच्यामुळे जयस्वाल साहेबच आमदार आहेत तिथे. मग काही प्रॉब्लेम? काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच नाही सर्व. आणि जयस्वाल साहेबांना इतका निधी आणलेला आहे की असा प्रचंड निधी दिलेला आहे त्यांनी. आणि जयस्वाल साहेब एक असे एकमेव म्हणण्यापेक्षा अनेक असतील, परंतु आम्हाला ज्यांच्याशी अनुभव आला, भुमरे साहेब असतील, जयस्वाल साहेब असतील, शिरसाट साहेब असतील, आम्हाला फोन करून विचारतात त्यांच्या ऑफिसमधून, तुमच्या वॉर्डामध्ये काही कामं असतील तर सांगा, कुठली कुठली नावं घ्यायची. अरे वा. मग त्याच्यामुळे तिथं का आम्ही काम नाही करावं म्हणून आम्ही तिथं गेलो. कोविडच्या काळामध्ये ही प्रचंड जनसंपर्क कायम होता. कोविडच्या काळामध्ये अशी कुठली कामं होती की जी आपण नगरसेवक नाही आहोत, प्रशासक आहे, पण तरीही करायला पाहिजे असं वाटत होतं आणि ती तुम्ही केली?
नगरसेवक असताना प्रशासनाची पण आम्हाला सर्वांना खूप मदत झाली होती. त्या काळामध्ये समजा एखादा पेशंट जर आढळला तर फायर ब्रिगेडची गाडी आम्ही बोलवायचो. त्याच्यामध्ये ते केमिकल टाकलेलं असायचं आणि तो परिसर, ते घर, त्या घराचा आजूबाजूचा परिसर फायर ब्रिगेडच्या गाडीनं 3rd फ्लोअरपर्यंत आम्ही पूर्ण पूर्ण ते केमिकलयुक्त काय जे औषध असेल, लिक्विड असायचं त्याच्यातून आपण, त्याच्यामध्ये जास्त ब्लिचिंग पावडर पण असायचं, ते पूर्ण मारून घ्यायचो. त्या परिसरातल्या नागरिकांना त्यांनी समाधान व्हायचं. आणि कोविड हा आजार किती मोठा होता हे जगाला सर्वांना माहिती आहे, परंतु त्याची भीती खूप होती. भीतीनेच लोक जात होते. परंतु त्याच ठिकाणी राजकारणी माणूस असेल, नगरसेवक म्हणून आम्ही जर गेलो तर लोकांना धीर येत होता, घाबरायची गरज नाही, आपल्यासोबत कोणीतरी आहे. क्या बात. सर्वसामान्य माणसाला काय हवं असतं? त्याला हवं असतं गटर, वॉटर आणि मीटर. तुमच्या भागातली तर सगळी कामं झालेली आहेत, पण ती झालेली कामं कोणती कोणती आहेत ती जरा एकदा सगळ्यांना कळू द्या ना. एक प्राधान्याने मला सांगायला आनंद वाटेल की 99% ड्रेनेज लाईन आपण पूर्ण बदललेल्या आहेत. हे मी सांगायला अभिमानानं सांगेल. माझ्या विरोधकांनी आता कॅमेरे घेऊन जरी फिरले तर त्यांना ते सापडणार नाही की कुठलं पेंडिंगचं जरी तिने यादी काढायला गेलं त्यांना सापडणार म्हणजे गटरचा प्रश्न संपला. संपलेला आहे. विशेषतः 100% LED लाईट लावलेले आहेत आपण. ओके. ती काही अडचण नाही. मॅक्झिमम सर्व रस्ते, एक 2-3 गल्ल्या जर सोडल्या असतील तर त्या काय कारणास्तव राहिल्या ते वार्डातल्या नागरिकांना माहिती आहे. तर मॅक्झिमम सर्व रस्ते झालेले आहेत. याच्या व्यतिरिक्त मला जो अभिमान आहे की जनतेने मला गेल्या वेळेस अपक्ष निवडून ज्यावेळेस दिलं होतं तिथून पुढे मग मी आणखीन जिद्दीने कामाला लागलो की जनतेने आपल्याला वरती खूप मोठा विश्वास ठेवून आपल्याला निवडून दिलं. मग ज्यावेळेस निवडून दिलं असताना मी अभिमानानं असं सांगेल की शहरामध्ये 10 झोन ऑफिसेस आहेत. करेक्ट. आमच्या या भागातील हडको सिडकोतील नागरिकांना तिथं सिडकोला जावं लागत होतं कुठल्याही कामासाठी. इव्हन त्याला टॅक्स भरायचं, पाणी बिल भरायचं, बाळाचं जन्म सर्टिफिकेट काढायचं असेल, मॅरेज सर्टिफिकेट काढायचं असेल, सगळं A to Z तिथं जावं लागत. मग आयुक्त साहेबासोबत चर्चा केली आणि ते ऑफिस मी या 11 घेऊन आलो. अच्छा. त्याच्यामुळे इतक्या नागरिकांनी माझ्यावरती खुश झाले होते की त्याला बघायचं काम. क्या बात है. आणि मग नागरिकांनी माझा सत्कार केला. काही विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी मला म्हणायचे, किशोर तुझ्यामुळे आम्हाला इथल्या इथे येता येतं, गर्दी असली तर आम्ही घरी जाऊन जेवण करून परत येऊ शकतो. परंतु सिडकोला ज्यावेळेस जायचो आम्ही तर आमचा अर्धा दिवस जात होता त्या झोन ऑफिसला. म्हणून तो एक नागरिकांचा खूप मोठा आशीर्वाद मला मिळण्यात आनंद झाला. दुसरं महत्वाचं काम असं जे आहे मोठं, महानगरपालिकेच्या शहरामध्ये 6 शाळा आहेत. 6 शाळेपैकी मला अभिमान आहे की N11ची शाळा टॉपमध्ये आहे. डिजिटल शाळा आहे पूर्ण. आज जवळपास 500 विद्यार्थी शिकत आहेत आणि ते सर्व स्टाफ पण देखील त्या परिसरातलाच आम्ही अधिकाऱ्याशी सांगून, आमचे आमदार खासदारांना सांगून त्यांच्या बदल्या आम्ही ज्या शिक्षिका आहेत त्या भागातल्या घेतलेल्या आहेत, जेणेकरून त्यांची अटॅचमेंट त्या भागाशी असल्यामुळं आणि त्यांना त्याच्याशी आवड असल्यामुळे ते मुलंही आपल्या तिथं त्या शाळेमध्ये भरपूर ॲडमिशन मिळाले. आणि मला सांगायला आनंद असा वाटेल भाऊ की ज्यावेळेस आम्ही फॉर्म काढले 30 ॲडमिशनसाठी 250 जणांनी फॉर्म भरले. विरोधकाला बघायचे असेल ती यादी माझ्याकडे आहे, त्यांनी येऊन बघून घ्यावे की 250 लोकांनी कोणी कोणी फॉर्म भरले. आणि त्या 250 मधनं आम्हाला ड्रॉच्या माध्यमातून 30 ॲडमिशन आम्ही करायचो. हे जे किशोरजी सांगतायत ना, ही CBSE शाळेबद्दल सांगतायत, नाहीतर हा प्रश्न तुम्ही विचाराल महानगरपालिकेच्या फक्त 6 शाळा आहेत का? CBSEच्या 6 शाळा आहेत, त्याच्याबद्दल ते बोलतायत. तर CBSE शाळेमध्ये महानगरपालिकेचे आयुक्त असतील त्यांनी पण खूप मोठं सहकार्य केलं आम्हाला. आमच्या नेत्यांनी सांगितल्यामुळं, आमच्या अटॅचमेंटमुळं त्यांनी खूप मदत केलेली. कारण की ज्यावेळेस शाळा सुरू व्हायची तर त्यांनी आदल्या दिवशी देखील आम्हाला परवानगी दिली. अच्छा. हां. मग दुसऱ्या दिवशी आम्ही फॉर्म छापले, फॉर्म आले आणि मुलाखती घेतल्या, ड्रॉ काढला. परंतु ड्रॉमधून जसे विद्यार्थी आले आम्ही सगळ्यांना ॲडमिशन व्यवस्थित पद्धतीने, शाळेची वेळ वगैरे जी शासनाच्या नियमाप्रमाणे आहे. दुसरं माझ्या कारागृहात मला विकास काम जे सांगण्यासारखं आनंदाचं असं आहे की भाजी मंडीचं एक आमच्या तिथं खूप जुनी भाजी मंडी आहे. ॲक्च्युली ती महानगरपालिका सिडकोची जागा आहे, मोठ्या प्रमाणात आहे, N11मध्येच आहे. तर तिथं इलिगल लोक रोडवर बसायचे, महानगरपालिकेची गाडी येते पळा पळा पळा, त्यांनी गैरसोय होत होती. मग मी 2018 पासून त्या भाजी मंडीच्या मागे लागलो. अच्छा. परंतु ती सिडकोची जागा, सिडकोची परमिशन घेणं असेल, महानगरपालिकेची परवानगी घेणं असेल, तर मला त्या भाजी मंडीच्या ठिकाणी हे 6वे आयुक्त यांनी परवानगी दिली.
अगोदरचे आयुक्त यायचे, बघायचे, काही अडचणी सांगायचे, त्यांचे टेक्निकली अडचणी होत्या, परंतु जी श्रीकांत साहेबांनी खूप सहकार्य केलं आणि त्यांनी भाजी मंडीसाठी स्वतःच्या जबाबदारीवर ती त्यांनी सांगितलं करून टाका. क्या बात. मग महानगरपालिकेमध्ये आम्ही बसलो, जे भाजी विक्रेते त्यांच्याकडनं आम्ही फॉर्म बोलून घेतले. माझ्याकडे साधारणतः 190 फॉर्म्स आले होते. मग आम्ही त्याच्यात कंडिशन ठेवली की जो व्यक्ती ₹1.25 लाख 3 टप्प्यामध्ये भरेल आणि त्याला ₹50 रेंट राहील. ₹50 रेंटमध्ये त्याच्यामध्ये काय राहील, त्याला तिथं वॉचमनची गरज नाही, पाण्याची सुविधा आहे, सुलभ शौचालय आपण जे शासनाकडनं मंजूर झाले ते 11, त्याच्यापैकी एक मी बांधून आता पूर्ण झालेला आहे. ह्या सगळ्या सुविधा लोकांना तिथे देणार विथ CCTV कॅमेरे, पत्राचं पूर्ण शेड कंप्लीट, लोकांना बसायला व्यवस्थित जागा आणि त्यांना भाजीपाला ठेवण्यासाठी खाली अंडरग्राऊंडमध्ये आपण जसं बॉक्स आपल्या घरी असतो दिवाण वगैरे त्याच्याकडे त्यांना सगळं ठेवायला जागा पण केली. क्या बात. तिथं अपंग व्यक्ती पण भाजी मंडीत जाऊ शकतो, रॅम्प पण केलं. रॅम्प पण केलेलं आहे. क्या बात आहे. हे सर्व आपण एकदम प्लॅनिंगने केलेलं आहे. याच्यानंतर माझं अजून एक महत्त्वाचं काम जे आहे, तर शहरामधील सर्वात मोठं सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे जे आहे हे आपल्याकडं या नाकारामध्ये जवळपास पूर्ण बिल्डिंग झालेली आहे. फक्त लिफ्ट बसवायची राहिलेली आहे आणि छोट्या मोठ्या मशिनरी आणायच्या राहिलेल्या. तर ते देखील अप्रतिम असं वास्तू तयार झालेली आहेत आणि त्याचा मला कायम आनंद राहील. क्या बात आहे. तिथं 60 बेडचं हॉस्पिटल आहे ते आणि 60 बेडच्या हॉस्पिटलमध्ये ICU पण आहे विथ आणि 24 तासचे हॉस्पिटल सुरू राहणार. म्हणून ₹10 नागरिकांना ज्या ज्या सुविधा देता येतील त्या आपण देणार आहोत. प्लस तिथं मोठमोठ्या मशिनरी, CT स्कॅन, MRI देखील आपण नियोजन करू लागलो. त्याच्यामुळे तो एक नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. आज आपण प्रायव्हेट हॉस्पिटलला कुठे डोळ्याचं ऑपरेशन करायला गेलो तर हजारो रुपये लागतात. आपले तर ₹10 पेशंट ऑपरेशन सकाळी संध्याकाळी घरी जाणार. वा. हे सगळ्या विकासाच्या गोष्टी सांगितल्या. N11 किंवा तुमचा जो प्रभाग आहे त्या प्रभागाचा बेसिक प्रॉब्लेम जर 2-3 लक्षात घेतले आपण तर हॉकर्स ची संख्या खूप जास्त आहे आणि ट्रॅफिकचा अत्यंत मोठा प्रॉब्लेम आहे. रस्त्यात थांबलेल्या गाड्यांमुळे तुम्ही मोठे केलेले रोड पुन्हा छोटे होतात. हा कसा हटवणार? त्याच्यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे बऱ्यापैकी. हॉकर झोन जे आहे तर पार्किंग आणि हॉकर झोनचा प्रॉब्लेम तर आपल्या पूर्ण बऱ्यापैकी शहरामध्ये आहे. अख्ख्या शहरात त्याला तर काही विलाज नाही. परंतु जे जे आहे या नाकारा हडको असेल, TV सेंटर, संभाजी महाराज चौक आहे, त्या रोडला जास्त हॉकर झोनचा प्रॉब्लेम नाही. ज्या काही छोटे मोठे विकणारे असतील, फळ वगैरेच विकतात, भाज्यावाला वगैरे रोडवरती विकत नाही. फ्रुट्सच्या ज्या गाड्या लागतील काही टोकऱ्यामध्ये विकत तेवढेच लोक तुरळक बसतात. बाकी असं विशेष काही आमच्या तिथे अडचण नाही. पण मग त्याच लोकांना जर समजा समोर जे मोकळं मैदान आहे तिथे जर जागा करून दिली आणि लोकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या गाड्या पण तिथे पार्क करा आणि त्याचे पैसे तुम्ही आम्हाला द्या, आम्ही महानगरपालिकेच्या वतीने त्याला आणखी छान करून देऊ, तर त्याचा फायदा होईल. नाही, ऑलरेडी तिथं एक TV सेंटरला पोलीस चौकीच्या मागे भाजी मंडी आहे तिथं आहे. दुसरी भाजी मंडी आता आपण जी या नाकारामध्ये सौभाग्य मंगल कार्याच्या खाली आहे तिथे 140 ओट्याचं काम सुरू आहे. तोपर्यंत आपण लोकांना थोडीशी सवलत दिलेली की थोडं रोडच्या साईडला बसा. ओके. जेव्हा ते ओटे सुरू होतील तर एकही व्यक्ती बाहेर भाजी विकणार नाही. आणि ज्या रस्त्यावर गाड्या उभ्या केल्या जातात, हा तुमचा नाही, हा सगळ्या शहराचाच प्रॉब्लेम आहे. त्यांच्यासाठी पे अँड पार्क अशी योजना जी आयुक्तांच्या डोक्यामध्ये आहे ती अत्यंत शिस्तीत राबवली गेली पाहिजे. यासाठी काही प्रयत्न करणार आहे ना. आयुक्त साहेबांनी पाठीमागे जे मिलिटरीमॅन जे आपल्याकडे नियुक्त केलेले आहेत मिलिटरीमॅनच्या, तर त्यांच्या माध्यमातून गाड्यांना रोडवर जॅमर लावणं असेल, गाड्या उचलून नेणं असेल पोलीस प्रशासनावरतीनं, ते तर कंटिन्यू कारवाई सुरूच असते. परंतु त्याच्यातून लोक थोडेसे बाजूला गाड्या लावणं वगैरेच प्रकार सुरू आहे. त्याच्यामुळे तो आता एवढा विषय मोठा आपल्या शहरासाठी नाही राहिला. पे अँड पार्क आपल्या पे अँड पार्कला जागा नाही आपल्याकडे मोकळी जागा नाही. ओके. आणखीन एक महत्वाचा प्रॉब्लेम असा आहे की आपल्या शहरातलं ग्रीन बेल्ट जो आहे, ग्रीन बेल्टचा अर्थ गुलमंडीच्या मागचा एरिया नाही, वनराई. झाडं अत्यंत कमी आहेत, झाडं तुटायला लागलेली आहेत. नगरसेवकांनी जर मनात आणलं तर तो आपला भाग निसर्गाची करू शकतो, हिरवा कंच करू शकतो. यासाठी काही प्रयत्न करायचे आहे ना. मी प्रयत्न केलेले ते पण सांगतो. एम्स हॉस्पिटल आहे आमच्या वार्डमध्ये, बरोबर. त्या रोडने आपण ज्यावेळेस हर्सुल टिपणकडे जातो, करेक्ट, तिथे पूर्वी झाडं खूप लावायचो आम्ही. परंतु झाडं लावले काय व्हायचं, कोणी गाड्या लावायचं, प्रॉब्लेम यायचा. मग मी नंतर कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याशी मिटिंग केली, चर्चा केली.
त्यांना म्हटलं साहेब काय करावं लागेल. मग आम्ही दोन्हीकडनं तार कंपाऊंड केलं. एम्स हॉस्पिटल ते हर्सुल पण साधारणतः 1-1.5 किलोमीटर पर्यंत. बरोबर. दोन्हीकडनं तार कंपाऊंड ज्यावेळेस केलं तिकडनंही लोक मध्ये घुसत नव्हते, ज्यांच्या घरासमोर आहे ते गाडी लावू शकत नव्हते. आणि त्यांना मी विनंती केली सगळ्यांना की असं असं आहे, आपण झाडं लावतोय, शासनाचा आदेश आहे, तार तोडू नका कोणी. तर लोकांनी नागरिकांनी पूर्ण ऐकलं आमचं आणि 100% पाठिंबा दिला. आज ते झाडं प्रचंडपणे मोठे झालेले, फुलझाडं असतील, सावलीचे झाडं असतील, खूप मोठ्या प्रमाणात झाडं वाढले. तिथं ग्रीन बेल्ट डेव्हलप केला. शहरामध्ये अनेक गार्डन असतील भाऊ, परंतु मी जे एक बाळासाहेब ठाकरे उद्यान जे तयार केलेलं या नाकारामधलं हाडकोमध्ये सुदर्शन नगरला आहे, तिथं आपण 3 ट्रॅक तयार केलेले. 3 ट्रॅक म्हणजे असं केलेलं आहे की पावसाळ्यामध्ये नागरिकांचा पाय स्लिप होऊ नये. पावसाळ्यात जे वरिष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक येतात, माता भगिनी येतात, तर पाय स्लिप होऊ नये म्हणून आपण तिथं चेकर टाईल्स जी आपण घरी जिन्याला लावतो पावसाळ्यात की आपला पाय निसटू नये म्हणून, तर ती आपण तिथे लावलेली. दुसरा ट्रॅक केला आपण पेवर ब्लॉकचा आणि तिसरा लाल मातीचा केला, जेणेकरून ज्यांना कोणाला पायाला चालायला त्रास होत असेल, गुडघ्याचा त्रास असेल, तर लाल मातीच्या ट्रॅकवर चालल्यानं तो थोडासा त्रास कमी होतो, म्हणून आपण लाल मातीचा पण ट्रॅक केला. किशोर नागरेंना पर्सनली हा प्रश्न विचारला आहे, एवढा बारकाईने विचार करणारा नगरसेवक कशामुळे व्हावंसं वाटलं? मला पहिल्यापासून सामाजिक काम करता करता, धार्मिक काम करता करता राजकारणाची आवड निर्माण झाली, गोडी निर्माण झाली. आणि ज्यावेळेस नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला अपक्ष निवडून दिलं ना, त्यावेळेस मी म्हणलं या आपल्या वार्डमध्ये, आपल्या प्रभागामध्ये मला ज्या सुविधा देता येईल त्या देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. पण ज्या आता तुमच्या वॉर्डात तुम्ही दिल्या त्या आता सगळ्या प्रभागांसाठी पण तुम्ही देणार? 100% ही माझी जबाबदारी आहे. त्याच्यापैकी बऱ्याच आजूबाजू जो नवीन प्रभाग आला तिथं देखील आम्ही छोटे मोठे काम सुरू पण केलेले आहेत. अरे वा. त्यामुळे ती काही अडचण नाहीये. प्लस जी या मी आपण आता गार्डनच्या बद्दल बोललो, त्या गार्डनमध्ये ओपन जिम सगळ्यात सुरुवातीला 2012ला शहरातली सगळ्यात पहिले ओपन जिम मी बनवली. मी मुंबईला गेलो होतो, तिथं ओपन जिम ज्यावेळेस बघितली, मी तिथूनच फोन केला अधिकाऱ्याला. ते म्हणे आपल्याकडे अजून नाही जमणार. मी म्हटलं साहेब आपल्याला करावं लागेल. मग ज्यावेळेस आम्हाला जो एक निधी मिळायचा स्वच्छ निधी, मी त्यातून ती ओपन जिम केली. बरं, ओपन जिम आता गार्डन आपली दिवसभर उघडी राहायची, मग तिला आम्ही तार कंपाऊंड केलं, तिला लॉक राहायचा. ती उघडायचो सकाळी 6 ते 9, संध्याकाळी 5 ते 8 या वेळेसच उघडायचं. मग त्याच्यावरती इतका रश व्हायला लागला, मग मी 2016ला अजून एक ओपन जिम त्यामध्ये केली तिथं. म्हणजे ते एकमेव गार्डन असायचं जिथं 3 ट्रॅक आहे आणि 2 ओपन जिम आहे. शहरामध्ये कुठल्याही गार्डनला 2 ओपन जिम नाही. ते मला करायचं आनंद होता आणि मी ते सक्सेस करून दाखवलं. पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि तुमचाच पक्ष सत्तेमध्ये होता आणि सगळे लोक म्हणतात की यांच्या पक्षामुळेच झालेला नाहीये पाणी प्रश्न सॉल्व्ह. आता या 5 वर्षात तरी हा प्रश्न सॉल्व्ह होईल का? हे बघा, कोणामुळे झाला कोणामुळे नाही झाला हे अख्ख्या शहराला नव्हे तर शहराच्या बाहेर पण बऱ्याच जणांना माहिती. परंतु ठीक आहे, का झाला नाही का नाही आपण एवढं डीपमध्ये मागे गेल्यापेक्षा आता 38 किलोमीटरची लाईन पूर्ण झालेली आहे. तिची टेस्टिंग घ्यायची आहे काही दिवसामध्ये आणि या 25-26 जानेवारीच्या दरम्यान तिची टेस्टिंग पण घेणार आहे. वा. आणि आपल्या शहराला जो पाण्याचा जो काय त्रास झाला तो सगळ्यांना आम्हालाही मान्य आहे. आमच्या चुका असतील नसतील तर ते आम्हाला मान्यच आहे आणि ज्या नाही झाल्या त्या आपण मान्य करायला पाहिजे. मी आमच्या माता भगिनींना सांगतो की ताई, आम्हाला ह्या आम्ही रोड केले, ड्रेनेज केले, लाईटचं काम केलं, कचऱ्याची गाडी अपडेट आहे, गार्डन डेव्हलप केले, विविध ओपन स्पेसमध्ये प्युअर ब्लॉक लावले, सगळं सिस्टमॅटिक केलं. आम्हाला याच्यामध्ये थोडे जास्त मार्क्स द्या, पाण्यामध्ये आम्हाला थोडे कमी द्या, परंतु काहीतरी मार्क्स द्या. पण तरी तुम्ही तुमच्या वॉर्डामध्ये पाणी नियमितपणे पुरावं नागरिकांना, यासाठी रात्री बेरात्री पण तुम्ही मेसेजेस पाठवता, फोन करता किंवा प्रत्यक्षात जाऊन सांगता, हे मोठंच काम आहे. आणि मला आनंद वाटतो. मला काही माझे मित्र म्हणतात सहकारी, अरे तू पै सांगत फिरतो पाणी 2 तास उशिरा आहे किंवा उद्या येणार नाही, तर मला अपमान काय वाटायचा त्यात? माझी जबाबदारी कर्तव्य म्हटलं. आणि आता मला एक सवय आवड आहे पहिल्यापासून मेसेज टाकणं असेल वगैरे. आता विद्युत पुरवठ्याचे कर्मचाऱ्याशी आपले रिलेशन चांगले आहे ऑलरेडी आणि सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याशी रिलेशन चांगले असल्यामुळं उद्या जर त्यांना शटडाऊन घ्यायचं असेल तर ते आदल्या दिवशी आम्हाला फोन करून कळवतात. मग माझी अडचण काय व्हायची, मला आज फोन आला की मी माझ्या वार्डातल्या सगळ्या लोकांना ब्रॉडकास्ट लिस्टच्या माध्यमातून मेसेज टाकायचो की उद्या 12 ते 4 असा विद्युत पुरवठा बंद राहणार आहे. आणि मग जर सुद्धा कोणी कर्मचारी शासनाचा जे ज्या त्या डिपार्टमेंटला असतात, कलेक्टर ऑफिसला बसले, दुपारी जेवायला बसले, ते दाखवायचे त्यांच्या
मित्राला, हे बघा आमच्या नगरसेवक नागरिकचा मेसेज आला, उद्या 12 ते 4 लाईट जाणार आहे. मग तो नागरिक दुसऱ्याच्या वार्डचा राहायचा, मग तो त्यांच्या नगरसेवकाला म्हणायचा, अरे ते नागरे नावाचा नगरसेवक तर आम्हाला आमच्या ऑफिसमधल्या त्या XYZ काकांना त्यांनी जसं आदल्या दिवशी निरोप देतो, पाण्याचं लेट असेल तर मेसेज येतो, लाईटचा काही प्रॉब्लेमचा मेसेज येतो, या सगळ्याचं जर अपडेट देत असेल मग तुम्ही का देत नाही? मग ते ज्यावेळेस माझे मित्र मला भेटायचे, कधी भेटले की ते म्हणायचे, तू नवीन शोध नऊ नको रा बाबा, आम्हाला जास्त कामाला लावू नका, अक्षरशः असे म्हणायचे काही. मग आता काय नवीन शोध लावणार आहेत नागरे साहेब की ज्याचा त्रास बाकीच्या नगरसेवकांना नाही, होईल? आपण त्रास होणार नाही. वेळेत चांगल्या अर्थ बरोबर आहे. त्यांना काय असतं, सर्वजण सगळ्या बाबतीत सक्षम नसतात, ते वेगळ्या कामात सक्षम असतील, परंतु मला आनंद असा आहे की माझा 24 तास फोन चालू असतो. माझं रेग्युलर शेड्यूल असं आहे की मी सकाळी 6 ते 6:15 दरम्यान घराच्या बाहेर निघतो. घराच्या बाहेर निघणार, गार्डनला फिरणार, पाणी आलं त्यावेळेस मॅक्झिमम वेळेस मी राऊंड मारतो. महिला भगिनींचं काही अडचण असेल तर ते आपल्याला सांगतात, प्रेशर कमी असलं वगैरे काही, तर मी ते पण रेग्युलर चालू ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे संपर्क वाढतो आणि लोकांना अपेक्षित काय असतं माहिती का, माझं जे ऑफिस आहे, मला अभिमान आहे की माझ्या ऑफिसमध्ये मी 2 मुलं ठेवलेले 2010 पासून. कधीचा ऑफिस चालू आहे, रात्री 9-9 वाजेपर्यंत मुलं बसतात. शासनाच्या ज्या योजना असतील, या छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल, महाराष्ट्रात असेल, देशात असेल, त्या सगळ्या योजना माझ्या ऑफिसला राबवल्या जातात. शासनाच्या स्कीम जे माझ्या ऑफिसमध्ये सगळ्या पूर्णत्वाकडे ज्या आल्या, विशेष म्हणजे कामगार योजना. कामगार योजना आमच्या या परिसरामध्ये सगळे मध्यमवर्गीय लोक आहेत. कामगारचे जे घर संसार भांडे आहेत, साधारणतः मी 2200 महिलांना देऊ शकलो. मला त्याचा एक आनंद आहे. त्यांची एक अटॅचमेंट आमच्याशी झालेली आहे. दुसरं, शासनाची एक उज्ज्वला गॅसची योजना होती, ती देखील 350 महिला माता भगिनींना देण्याचं मला भाग्य लाभलेलं आहे. बाकी अशा नागरिकांना रेशन कार्ड काढून देणं असेल, EWS चे प्रमाणपत्र असेल, 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम तर आम्ही खूप मोठा ठेवतो. दरवर्षी 10वी-12वीचे कार्यक्रम ठेवणं असेल, त्याच्यातून देखील जे 10वी-12वीचे विद्यार्थी येतात त्यांना देखील गाईडलाईन करताना त्या सत्काराच्या प्रसंगी आपण कुठले तरी एखादा प्राध्यापक व्यक्ती बोलवतो आणि त्या मुलांनी पुढे काय करावं याचं देखील आपण तिथं त्यांचं मार्गदर्शन ठेवतो. त्याच्यासोबत ज्या ज्या शासनाच्या आणखी स्कीम असतील, जसे की संजय गांधी निराधार योजना, त्याच्यामध्ये साधारणतः एक 450 लोकांना, नागरिकांना मला पगार सुरू करून देतात. ते नागरिक देखील इतके आशीर्वाद देतात भरभरून. सुरुवातीला मला एक काही महिला आनंदाचं एवढं सांगतो की त्या विचारा माय मावल्या, मला त्यांचा ज्यावेळेस पगार झाला ना, तर ते मला अर्धा किलो गुळ घेऊन आले होते खाऊ. त्यांना वाटलं की याला काय नेऊन काय नेऊन. ठीक आहे, त्यांना ते पैसे मिळाले, बिचारांना पेढा वगैरे घेता नाही आला, परंतु त्या गुळाची जी किंमत होती की तो अप्रतिम, म्हणजे पेढ्यापेक्षा अनमोल होता. तो त्यांनी मला त्यांच्या हाताने भरवला, म्हणे तुझ्यामुळे आम्हाला पगार सुरू झाला, इतका आशीर्वाद त्यांनी भरभरून दिलेला आहे. महापौर कोणाचा होणार? शिवसेनेचा, भाजपाचा का महायुतीचा? शिवसेनेचाच होणार. महायुतीचा नाही? 100% शिवसेनेचा होणार. महायुतीचा होणारच आहे, परंतु शिवसेनेचाच होणार. भविष्यातल्या योजनांबद्दल विचार करताना तरुण मुलांसाठी काही करावं, कारण जेनजी जे आता नवीन मतदार तुमचे असणार आहेत, त्यांच्यासाठी काय करणार आहात? टर्फचं नियोजन झालेलं आहे. आमची एक जागा आहे, तिथं महानगरपालिकेतून टर्फचं नियोजन करण्यात येणार आहे. म्हणजे जे लोक, जे मुलं बाहेर खेळायला जातात त्यांना टर्फ कमी रेटमध्ये उपलब्ध करून देणं असेल, त्यांना जी ठरलेली वेळ असेल, खूप 2 किलोमीटर 4 किलोमीटर लांब जावं लागतं, तर पायी येऊन देखील तिथे त्यांचा ते संघ, मॅचेस, टुर्नामेंट घेऊ शकतात. ते एक आपलं मोठ्या प्रमाणात नियोजन झालेलं आहे. मग तिथं तो वर्ग आपल्याला आपल्याशी अटॅचमेंट राहील. शाळेत शिकणारे लहान बालक अटॅचमेंट ऑलरेडी महानगरपालिकेची CBSE शाळेमध्ये झालेले आहे. त्यामुळे तो एक प्लस पॉईंट आपल्याला होणार. मग त्या टर्फच्या आजूबाजूला पण झाडं लावायची पूर्ण. त्या बाद हे झालं. आता जेनजीसाठी अभ्यासिका वगैरे काही सुरू करावी असं काही नियोजन आहे? अभ्यासिका करायला मी जागा शोधली होती, आम्हाला अशी विशेष चांगली जागा मिळाली नाही. सगळं रहदारीची जागा आहे आणि अभ्यासिका करायला आम्ही जरी ठरवली तर जे ओपन स्पेस आहे तिथं नागरिकांना त्रास होता अभ्यासिकेचा काही गोष्टीचा, कारण त्यांच्या गाड्या लावणं असेल, त्यांची इतर काही तिथं असतात सगळ्या नियोजन. तर मग अभ्यासिका केली तर थोडंसं लोक नाराज होतात. आणि वाचनालय वगैरे तर आता जवळपास तो विषय बंदच झालेला आहे. मोबाईलवरती सगळं असल्यामुळे, लॅपटॉप मोबाईलवरती ऑनलाईन असल्यामुळे त्याचं काही आवश्यकता नाही. सांस्कृतिक क्षेत्राकडे महानगरपालिकेचं, आमच्या सांस्कृतिक क्षेत्राकडे महानगरपालिकेचं प्रचंड दुर्लक्ष आहे. किशोर नागरे स्थायी समितीचे सभापती व्हावेत अशी आमची इच्छा आहे.
नाही, शक्य ते- झालं तर महापौर व्हावेत अशी आमची इच्छा आहे, जेणेकरून जाण असणारी माणसं त्या पदावर बसतील. सांस्कृतिक क्षेत्रासाठी, आमच्या क्षेत्रासाठी काय करणार? नाही, आपण मला ज्या शुभेच्छा दिल्या त्या आनंदाची गोष्ट आहे. परंतु ठीक आहे ना, पक्ष ठरवेल काय काय पद द्यायचं ते. आपल्याकडे शिवसेनेमध्ये आहे, ते वर सिस्टीम ठरवणारे आहे, इथं सर्व शहरातले नेते ते ठरवतील. परंतु जे काय करता येईल, आपल्यासाठी संत एकनाथ नाट्य मंदिर आहे, सिडको संत तुकाराम नाट्य तुकाराम मंदिरचं काम देखील प्रगतीपथावर आहे, वंदे मातरम आहे. असे जे आहे, जे जे आणखी शक्य होईल ते ते आणखी नवीन काय असेल आपल्याही संकल्पना आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यात पूर्ण करण्याचं मदत करू. किशोर नागरेंना मी एक गोष्ट सप्रेम भेट देणार आहे. ते रोज सकाळी उठून जे स्वतः ओरडत जातात, पाणी येणार आहे, पाणी येणार आहे, किंवा पाणी आलेलं आहे. मला असं वाटतं मी त्यांना एक ऑडिओ रेकॉर्ड करून द्यावा. नमस्कार, मी किशोर नागरे, तुमच्या भागातला नगरसेवक, आणि आता पाण्याची वेळ झालेली आहे, पाणी येणार आहे, असं माझ्याच आवाजावर रेकॉर्ड करून देतो. त्यांचा जरा भार तरी हलका होईल. हे कशासाठी करून देईल? जेणेकरून यांच्यासारख्या अत्यंत चांगलं विजन असलेल्या माणसाला वेगळी कामं करण्याची काहीतरी संधी मिळेल आणि अधिकाधिक कामं होतील. मनस्वी शुभेच्छा, भरघोस मताधिक्याने तुम्ही निवडून यावेत अशी परमेश्वर चरणी प्रार्थना, आणि या शहराच्या विकासामध्ये आणखीन एक चांगला पैलू तुम्हाला दाखवता येईल आणि त्याचा फायदा या शहराला होईल. थँक्यू व्हेरी मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.